स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञान मध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 400A कपलेश्वर होम्स LLP गोलवली डोंबिवली या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। या प्रोजेक्टचे ॲक्च्युअल नाव कपलेश्वरा रेसिडेन्सी आहे। यामध्ये A ग्राउंड प्लस 25, B ग्राउंड प्लस 26, C ग्राउंड प्लस 26 फ्लोअरच्या 3 बिल्डिंग आहेत। त्यातील सेलेबल A बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आले आहेत। बिल्डिंग A मध्ये 5th to 9th फ्लोअर पर्यंत म्हाडासाठी 25 फ्लॅट दिले आहेत, परंतु म्हाडाने फक्त 5 फ्लॅट ह्या लॉटरीसाठी उपलब्ध करून दिले आहेत। संकेत क्रमांक 400A हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये म्हाडाने आपल्याला 1 BHK आणि 2 BHK चे 5 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 36.39 स्क्वेअर मीटर म्हणजे 391 स्क्वेअर फीट आहे आणि 50.45 स्क्वेअर मीटर म्हणजे 543 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 16,42,300 रुपीज आणि 22,76,700 रुपीज आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। हा प्रोजेक्ट कल्याण शिवफाटा रोड जवळच आहे। रिजन्सी अनंतम सिटीच्या आत थोडं पुढे जाऊन राईट साईडला हा प्रोजेक्ट आपल्याला दिसेल, तो आपण गुगल मॅपवर पाहू शकता। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2029 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये A, B, C या बिल्डिंग आणि अम्युनिटी स्पेस दिसत आहे। त्यातील A बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत। हा A बिल्डिंगचा ग्राउंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यात शॉप्स आणि सोसायटी ऑफिस दिले आहेत। हा A बिल्डिंगचा 5th to 7th आणि 9th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर 9 फ्लॅट दिले असून त्यातील 5 फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत। 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट दिले आहेत। म्हाडाच्या फक्त एका 1 BHK फ्लॅटला बाल्कनी दिलेली आहे। हा 8 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये 7 फ्लॅट दिले असून त्यापैकी 5 फ्लॅट म्हाडासाठी आहेत। याच फ्लोअरवर रेफ्युजी एरिया दिला आहे। इथेही एका 1 BHK फ्लॅटला बाल्कनी दिलेली आहे। बाल्कनी असलेला 1 BHK चा एरिया 38.04 स्क्वेअर मीटर आहे, परंतु म्हाडाने लॉटरीसाठी दिलेला 1 BHK चा एरिया 36.39 स्क्वेअर मीटर आहे। म्हणून कदाचित बाल्कनीवाला फ्लॅट या लॉटरीसाठी नसेल, कारण म्हाडाने फक्त 25 फ्लॅटपैकी 5 फ्लॅट या लॉटरीसाठी उपलब्ध केले आहेत। हा म्हाडाच्या 1 BHK फ्लॅटचा युनिट प्लॅन आहे। यात एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम, लेफ्ट साईडला छोटीशी लॉबी असून त्याच्या राईट साईडला किचन आणि लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम आहे। समोर मास्टर बेड दिला आहे। हा म्हाडाच्या 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। यात एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ डायनिंग, राईट साईडला पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साईडला किचन आणि पॅसेज मधून पुढे लेफ्ट साईडला फर्स्ट बेडरूम आहे। राईट साईडला कॉमन वॉशरूम आहे आणि समोर मास्टर बेड दिला आहे। हे पार्किंगचे स्टेटमेंट आहे, परंतु इथे म्हाडासाठी असे वेगळे मेन्शन केलेले नाही। म्हाडाच्या विजेत्यांना सेलेबल बिल्डिंग मध्ये फ्लॅट असल्यामुळे पार्किंग मिळू शकते, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, पार्क, गझिबो, एम्पी थिएटर, जॉगिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत। काही अम्युनिटीज 15 फ्लोअरवर सुद्धा दिल्या आहेत। त्यात स्टार गेजिंग, इंडोर गोल्फ, सनडेक एरिया, गेमिंग झोन, मेडिटेशन आणि योगा एरिया यासारख्या विविध अम्युनिटीज आहेत। या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्ट पासून कल्याण शिवफाटा रोड 2 मिनिटे, डोंबिवली स्टेशन 5 मिनिटे, कल्याण स्टेशन 10 मिनिटे, नारायणा ई टेक्नो स्कूल 3 मिनिटे, कल्याण रोड 1 मिनिट, ग्रीन इंग्लिश स्कूल 5 मिनिटे अंतरावर आहेत। अपकमिंग डेव्हलपमेंट या प्रोजेक्ट जवळून कल्याण डोंबिवली तळोजा मुंबई मेट्रो लाईन 12 जाणार आहे। गोलवली मेट्रो स्टेशन बाजूलाच असणार आहे।
सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.3 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.2 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.2 आउट ऑफ 5. इथे 1 BHK फ्लॅटची प्राइस अंदाजे 43 लाख प्लस टॅक्स आणि 2 BHK फ्लॅटची प्राइस अंदाजे 58 लाख प्लस टॅक्स आहे. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक व इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 40% किमतीमध्ये मिळत आहेत. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2029 असल्यामुळे त्यावेळेचा रेंट वेगळा असू शकतो. त्यामुळे आम्ही आपल्याला आता रेंट विषयी काहीही सांगू शकत नाही. मायनस पॉईंटमध्ये या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2029 आहे. आता म्हाडा लॉटरीसाठी असलेल्या फ्लॅटना बाल्कनी दिलेली नाही. प्लस पॉईंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन चांगले आहे. सेलेबल बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे ॲम्युनिटीज मिळू शकतात. अपकमिंग डेव्हलपमेंटमध्ये कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो लाईन 12 या प्रोजेक्ट जवळून जाणार आहे. या प्रोजेक्टच्या कामाची प्रगती पाहता पजेशन वेळेआधी मिळू शकते. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.